परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपीजे स्वामी कृपेसी, पूर्वी कवणा साक्ष झाली. समस्त तीर्थ सांडुनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञानज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्वधर्म रत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्यज्वाळाकार भयानक. राजा देखून तयासी, वर्षता झाला शर कोपेसी, मूर्छना येऊन धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हानी कपाळी, बंधुशोके करोनिया. प्राण त्यजिता निशाचर, बंधूसी म्हणत तसे येर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. ऐसे बोलोनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक मायापाशी, नररूप धरिले तयावेळी. रूप धरोनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, हरिनम्रत्वे बोलोनिया. सेवा करी नानापरी, सेवकाचे सारखे मन धरी, कितीक दिवसांवरी, वनांतरी राजा होता देखा. समस्त मृग जिंकूनी, दुष्ट जीवा ते वधोनी, राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्ये होता तो सेवक, तया स्थानी ठेविलेला. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू बससी, जे जे मागेल भाणवसी, सर्व आणूनी त्या द्यावे. अंगीकारोनी तो सेवक, नरमांस आणूनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घातिला ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढेले नरमांसासी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिधला शाप तयेवेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिधला. शाप देता तये काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वायामज का शापिले. नेडे मांस पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुदे शाप दिधला, आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊन अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊन जवळी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन, मानिताला झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकिले आपुले चरणावरी. शाप देता कलमश पाणी, पडले राजाचे चरणी, कलमशपाद नाम म्हणूनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज. करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, 12 वर्षे क्रमोनी, पुनरपि राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात, भक्षी तसे अनेक जंत, पशुमनुष्य आदी करुनी.
ऐसे कर्मितात येवनी मार्गस्थ दंपती दोन्ही ब्राह्मण जाता मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊन धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला भक्षावयासी विप्रस्त्री समागमी अतिशोक करी ब्राह्मणी जाऊन लागे राक्षस चरणी राखे मजला आहे वपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया न भक्षी गा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती मदभक्षी गा म्हणे सुमती वल्लभा ते सोडून या पती वीण राहता नारी जन्मवृथाची दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्व वयसी वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू रक्षिसी जगी होईल तुझ पुण्य कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्या कुमारी मज होतील पुत्र जरी नाम वाढवीन तुझे मी ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोलन मानो निराक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पती ते भक्षिले देखोनी शाप बदली ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐककानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी मागे पुढती राजा होसी 12 वर्षे क्रमोनिया परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्म्या तू राक्षसा शाप देऊन तया वेळी पतीच्या अस्थि मिळवून जवळी काष्ठे घालो न्याप्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका पुनर्विराजा होऊन ऐका आला आपुले नगरासी स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगितली खूण म्हणे संग करिता तत्क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करूनी निर्वाण त्याच्या प्राण पाहत असे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्म न चुकेची ऐकोन सतीचे वचन शोके दाटला अति गहन अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविले परियेसी ब्रह्महत्या घडली आम्हासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात तीर्थे आचरावी समस्त तेणे पुनीत भाल तुम्ही करोनी ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार सर्व तीर्थ परिकर विधिपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणादिका देतसे ऐसी नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सेवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची कष्टोनी राजा बहुतापरी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होगोनिया नगरा बाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंता करी मानसी वृक्षछाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला राजा देखोने गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करोनिया आश्वासूनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंता अकुलित मुखांबज कवण कार्य घडले असे ऐकोन ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळिक यज्ञादि कर्मे धर्मादिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सवेची येत अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न जाय दोष सर्वथा आज चेरी माझे सफळ जनन दर्शन झाले तुमचे जी चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणी लागलो ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारा वयासी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादि पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर
निश्चयवास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी चंद्रोदय होय जरी निर्वाणी तरी सूर्यप्रकाशा वीण गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पाप न च जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपेंद्र विरींची देखा जाऊनी तया स्थानी ऐका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्यांप्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी ऐसे पुण्य क्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रा सहिती विश्वे देवे मृद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणा सहित गंगा सकळी राहती पश्चिमद्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तर वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथाद विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वशिष्ठ कश्यप कण्व विश्वामित्र महातापसी भारद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्मर्षी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादि ब्रह्मर्षी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्थि मात्र शरीरेसी अनुष्ठिते महातापसी पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किंपुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादि नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थाना नाना शृंगार करुनी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येती वळंघोनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादि सनत्कुमार प्रिजव्रतादि राजकुमार अग्निदेव दानवादी जेर वर लाधले सर्व तया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शनी रावणादि राक्षस कुळी कुंभकर्ण येर सकळी वर लाधले ये स्थळी विभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपुले नामी ऐसे ख्याती असे तया नामी वर लाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रातो गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारोन असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खूण
समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबलेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्णपीत, कलियुगी कृष्णवर्ण जाहला. सप्तपाताळ खोलावून उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी, ब्रह्महत्यादि पातके नाशी, काय आश्चर्य पर्येसा. ब्रह्महत्यादि महापापे, षड परदारादि षट पापे, दुःशील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती, समस्त काम्यार्थ साधती, अंती होय तयांसी गती, गोकर्णलिंग दर्शने. तया स्थानी पुण्य दिवशी, जे जे अर्चिती भक्तीसी, तेची जाणार रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी, जाय भक्तीने मानुषी, पूजा करिता सदाशिवासी, शिवपद निश्चये पावे जाणा. आदित्य सोम बुधवारी, अमावास्यादि पर्वा भीतरी, स्नान करोनी समुद्र तीरी, दान धर्म करावा. शिवपूजा व्रत हवन, जप ब्राह्मण संतर्पण, किंचित करिता अनंत पुण्य, गौतम म्हणे रायासी. व्यतिपातादि पर्वणीसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशी, पूजिता पुण्य अगण्य. काय सांगो त्याचा महिमा, निवाडा होय अखिल कर्मा, ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे संतुष्ट तसे. असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशीसी, बिल्वपत्र वाहिले यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात. ऐसे अनुपम स्थान असता, न जाती मूर्ख लोक ऐकता, शिवतीर्थ असे दुर्लभता, नेणती बूढ बधिर जाणा. उपोषणादि जागरण, लिंग सन्निध गोकर्ण, स्वर्गासी जावया सोपान, पद्धती असे पर्येसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी, जे जाती जन यात्रेसी, चतुर्विध पुरुषार्थांसी, लाधती लोक अवधारा. स्नान करोनी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भक्त्यर्थी, पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकोनी अतिप्रेमा, उसता झाला तये वेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल. विस्तारोनी ते आम्हासी, सांगावे स्वामी करुणेसी, म्हणून लागला चरणांसी, अतिभक्ती करोनिया. म्हणे गौतम तये वेळी, गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे, देखिला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करोनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्षच्छायेते, दुरोनी देखिले चांडाळी ते, वृद्ध अंध महारोगी. शुष्कमुखी निराहारी, कुष्ठ सर्वांग शरीरी, कृमी पडले अघोरी, पूय शोणित दुर्गंधी. कुक्षिरोगी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अति विफळा, वस्त्र नाही परिधाना. सूर्यकिरण पडता, प्राणदाय कंठगता, शौचव्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशवपनी, दिसे जैसी मुखरमणी, क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळिनीसी, आली वृक्ष छायेसी, देह टाकिला धरणीसी, त्यजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजिता तये वेळी, विमान उतरे तत्काळी, शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खटमांग धुरूनिया. टंकायुधे चंद्रभाळी, दिव्यकांती चंद्रा सारखी केवळी, किरीट कुंडले मिरवली, चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारिखे तेज, अतिविचित्र दिसे विराज, आले चांडाळिये काज, अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी, आले ती कवण्या कार्यासी, दूत म्हणती आम्हासी, न्यावया आलो चांडाळी ते. ऐकोनी दूताचे वचन, विस्मित झाले आमुचे मन, उदरपिकेला त्यासी प्रश्न, ऐकराया तू एकचित्ते. ऐशिया चांडाळी पापिणीसी, कैसे योग्य विमानेसी, नेऊन या श्वानासी, सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य इसी, पापे पाप संग्रहासी, ऐशी पापेन दुर्वृत्त इसी, केवी न्याल कैलासा.
नाही इसी शिवज्ञान न करीच हे तपसाधन दया सत्य कदा नेणे इसी कैसे न्याल तुम्ही पशुमांस आहार इसी सदा करी जीव हिंसी ऐशी आदुष्ट कुष्टी पाषाणीसी केवी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले इणे कधी न करे स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही इणे कधी या सर्वांगी पूय शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग ते चिखुणा कृमी निघती मुखातून पूर्वाजित काय केले ऐशी पापिणी दुराचारी केवी नैता कैलासपुरी योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्याल इसी गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत ये चांडाळीचा गौतम म्हणे ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर ऐसे आश्चर्य परियेसा पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबा सारिखे मुख अतिसुंदर रूप इसी उपवर जाहली पितृगृहासी न मिळे वर तियेसी चिंता करीती माता पिता न मिळे वर सुंदर तिसी उन्मत्त जाहली 10 वर्षी मिळवून एका द्विजासी गृह्योक्तेसी लग्न केले विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तत असता पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिक विधिलेख करून या ऐकून तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणि ती तत्वता पतीचे दुःखे दुःखिता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनिया गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बाळी प्रगट जाहले तत्काळी गौप्यनो हे पातक आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अतिसुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिरनो हे तिचे मन ऐसे तिची या पातकासी विदित जाहले सर्वांसी वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी शंका होती पहिली तिसे निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप अहर्निशे रमो लागली नगरात तिये नगरी एकवाणी रूपे होता अतिलावण्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राची ये घरी वर्तत असे ते नारी ऐसे पापिणी दुराचारी कुळवैरीण 42 स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीन सेवया राजानो ब्रह्मनंदेन यतयो भोग संग्रहात स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजक्षोभे यतिनासे विषय सेवने शूद्रासवे अहर्निशे रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तियेसी शूद्रगृही असता नित्य मांस आहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी होऊन तया शूद्र महिषी होती पापिणी दुराचारी वर्तत असता एके दिवसी उन्मत्त होवोनी परियेसी छेदिले वासरू आहारासे मेष म्हणोनी पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकियासे दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरूपा हे जावोनी धेनुदोहा वया लागे वत्सस्थानी ते मेष भ्रमित झाली अतिक्लेश घरी पाहा तसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुतप्त होवोनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिणी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊन सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका भक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दूती यमपुरा घातली तियेसी नरकात भोग भोगी अतिदुःखित
पुनर्जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा. उपजदाची जाहली अंधळी विद्रूप वर्ण जैशी काजळी. माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती मायमोही. उच्छिष्ट अन्न घाली तोंडा स्वजन ती येचे अखंडा. बाळपणी ती येसी विघडा पोसिता ती येणे परी. ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजिती तियेस स्वजन भ्रात. भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले. येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी. क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठ देही. न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःखित करी अतिगहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे. भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी. कधी न भरे उदरतिसी दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी. दुर्गंधी येतसे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे. ऐसे वर्तता माघमासी निघाले लोक यात्रेसी. महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देख. शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी. चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा हस्ती रथादी सहित ऐका. येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद. समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा. किती हसती गायन करीती धावती नृत्य करीत येती. शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजनांसमवेत चांडाळी गेली तेथे त्वरित. सवे भिक्षुक असती बहुत तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी. करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने. लोकजाती मार्गात शयन करी आक्रंदत. करबोढूनी मागत महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण पीडत असे याची कारण. भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळिका. नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुलीत लोळे आपण. क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणतसे. सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावीण बाधे शीत. अक्षनाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळिको. पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी. याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिक. जेणे परी मार्गात चांडाळी असे याचितो. ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी. येरी विभळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत. धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते धवा. पूजेसी जाती सकळ जन त्याते मागे आक्रंदोन. एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचे. हाती होती बिल्वमंजरी घाली ती तियेचे करी. आघ्राणुनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोर डाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी. पूजा पावली त्या शिवासी बिल्वमंजरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता परियेसी. तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवा कडे केले. येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी. तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे. पहिलीच असे कुष्ठरोगी अशक्त झाली उपवासी. चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद. सूर्य रश्मी करून तिसी दुःख होय असम सहसे. पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीप. त्यजूपा हे प्राण त्वरित म्हणून या आलो धावूनी. पुण्य घडले इसी आजी उपवास शिवतिथी काजी. बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. तया पुण्य करून इचे पाप गेले शतजन्मीचे. हे प्रीतिपात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हास. ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपून या अमृत. दिव्य देह पावून त्वरित गेली ऐका शिवलोका.
ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोन रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी गाचित्ते म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजा मानी दृढ संतोषोन त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एकचित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रुते करून निर्धारू एकचित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनं नाम सप्तमोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।